नमस्कार माझ्या सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गेश रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपले संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग तसे दैनिक राशी भविष्य, शुभांक आणि शुभरंगासह त्याचबरोबर आजच्या दिनाचे ज्योतिषशास्त्रीय जे महत्व आहे ते मुहूर्त आणि माता ब्रह्मचारिणीचा एक महा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. चला सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. आता दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शके 1948 विक्रम संवत 2082-83 तसेच पराभव नाम संवत्सर चालू आहे. उत्तरायण चैत्र मास असून शुक्ल पक्ष आहे. त्याचबरोबर आता चला बघूया आपण प्रत्येक राशीचं राशी भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर आज मेष राशी काय म्हणते, तर संध्याकाळनंतर तुमच्या राशीत चंद्र येत असल्याने बरेच सारे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तुमच्यामध्ये, चैतन्याचं वातावरण तुमच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या प्रलंबित कामांना आज वेग मिळणार आहे. रखडलेली वैयक्तिक काही कामं असतील तुमची तर ती आज सुटण्याच्या ह्याच्यात आहे. तुमच्यासाठी शुभरंग पांढरा तर शुभांक 6 आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. चैनीच्या वस्तूंवर तुमचा आज थोडा खर्च होणार आहे, त्यावर थोडासा कंट्रोल ठेवला तर तीच तुमची बचत म्हणून तुम्हाला भविष्यात कामाला येऊ शकते. तर महिला वर्गाकडून आज तुम्हाला काही ना काहीतरी सहकार्य प्राप्त होणार आहे. संध्याकाळनंतर मात्र थोडं खर्चावर, जसं मग सांगितलं, खर्चावर नियंत्रण ठेवा, तीच तुमची बचत राहणार आहे आणि तोच पैसा तुम्हाला भविष्यात कामाला येणार आहे. तर तुमच्यासाठी शुभरंग गुलाबी तर शुभांक 2 आहे. मिथुन राशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत आज तुमच्या आनंदाचे क्षण तुम्ही घालवणार आहात. तुम्ही जर आज काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर निश्चित करा, त्यातून तुम्हाला फायदा हा निश्चित होणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग हिरवा तर शुभांक 5 हा आहे. कर्क राशीचा जर विचार केला तर नोकरीत तुमच्या प्रगतीचे योग तुमच्या राशीला दिसत आहे. वरिष्ठांकडनं तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मार्गदर्शन असं प्राप्त होणार आहे. सामाजिक कार्याचा विचार केला तर त्यामध्ये तुमच्यात प्रतिष्ठा वाढणारी दिसत आहे. सरकारी कामांमध्ये देखील तुम्हाला यश हे प्राप्त होत आहे, यश हे मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग चंदेरी तर शुभरंग 7 हा आहे. तर आपण सिंह राशीचा जर विचार केला तर भाग्याची साथ आज तुमच्या राशीला लाभणार आहे. तुमची जी अडकलेली कामे आहे ते आज मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर लांबच्या प्रवासाचं नियोजन हे तुमच्या हातून आज यशस्वी होणार आहे. धार्मिक कार्यामध्ये आज तुमचं मन रमणार आहे. कुठल्या तरी धार्मिक आध्यात्मिक ठिकाणी तुमच्या गाठीभेटी होणार आहे. आध्यात्मिक व्यक्तींचं तुमचं काही ना काहीतरी मार्गदर्शन आज तुम्हाला लाभणार आहे. फक्त वडिलांच्या प्रकृतीमध्ये देखील तुम्हाला आज सुधारणा झाल्याची जाणवणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग नारंगी तर शुभांक 1 हा आहे. कन्या राशीचा विचार केला तर दुपार पर्यंत थोडीशी सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. आज थोडेसे अपघाताचं तुमच्या राशीला चिन्ह दिसत आहे, तर तेवढी काळजी मात्र तुम्ही घ्या. संध्याकाळनंतर मात्र नशिबाची साथ तुमच्या राशीला मिळणार आहे. त्याचबरोबर तुमची प्रलंबित असलेली जी कामं आहेत, जी काय अडकलेली कामं आहे इतर वेगळ्या ठिकाणी, ती आज मार्गी लागण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभरंग पिस्ता तर शुभांक 4 हा आहे. तर तुळ राशीचा विचार केला तर वैवाहिक आयुष्यात तुमचा गोडवा निर्माण होणार आहे. नवीन भागीदारीसाठी तुमचा दिवस चांगला आहे. दुपारनंतर आरोग्याबाबत थोडंसं जागरूक राहा. थोडा आराम करा, विश्रांती घ्या. खूप त्रास जाणवला तर निश्चित वैद्यांचं मार्गदर्शन घ्या. तुमच्यासाठी शुभरंग आकाशी तर शुभांक 8 हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर शत्रूंवर विजय मिळवाल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग आज तुमच्या राशीला मोकळे होत आहेत. तर मामाच्या घराकडून तुम्हाला कुठली ना कुठली आनंदाची बातमी किंवा आनंदाची वार्ता तुमच्या राशीच्या लोकांना आज मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग लाल तर शुभांक 9 हा आहे. धनु राशीचा विचार केला तर शिक्षणात प्रगती होईल. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्हाला समाधान असं एक प्रकारचं वाटणार आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीच्या लोकांना आज कल्पकता किंवा नवीन सृजनशीलतेचे काही ना काहीतरी द्योतक तुमच्या राशीच्या लोकांना दिसत आहे. आज नवीन ओळख निर्माण करण्याचा तुमच्या राशीचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभरंग पिवळा तर शुभांक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर घरामध्ये शांतता राखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे थोडेसे नीट तपासा. कदाचित तुमच्याबद्दल काही ना काहीतरी त्या प्रसंगी घोटाळा होण्याचा आजचा दिवस आहे, तर ते मात्र जपून करा. आज आईचं आरोग्य तुमचं सुधारणार आहे, त्यामुळे ही तुमच्यासाठी निश्चित सुवार्ता अशी असणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग निळा तर शुभांक 8 आहे. कुंभ राशीचा विचार केला तर तुमच्या पराक्रमात वाढ होण्याचा आजचा दिवस आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला भावंडांचं देखील सहकार्य लाभणार आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस तुमच्या राशीला शुभ असा आहे. आत्मविश्वास दांडगा राहणारा आजचा दिवस तुमचा आहे. त्यामुळे आजच्या दिवसात मनमौजी असं उत्तम कार्य तुम्ही करू शकता. आज तुमच्यासाठी शुभरंग जांभळा तर शुभांक 5 हा आहे.
मीन राशीचा विचार केला तर आर्थिक आवक जी आहे आज ती तुमची चांगली राहणार आहे. काही चांगलं आवक मिळेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्हाला वाचायला आवडेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. संध्याकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत असल्याने तुमची सर्व कामे आज पूर्ण होणार आहे. असा आज सुंदर असा दिवस तुमचा आहे. शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी पिवळा, तर शुभ अंक 3 हा आहे. तर बघूया आता 12 राशींचं भविष्य बघितल्यानंतर आपण आजच्या दिवसाचे मुहूर्त बघूया. तर आज अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून 12:53 आहे, जे शुभ कर्मासाठी खूप छान असा वेळ मानला जातो. तर राहू काळाचा विचार केला तर दुपारी 10:30 ते 12 हा राहू काळ आहे. या काळामध्ये शुभ कर्म टाळलेली बरी. त्याचबरोबर आजचा जो नवरात्रीचा महाउपाय आहे तो नीट कान देऊन ऐका. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज देवी ब्रह्मचारिणीला पांढरी फुले अर्पण करा आणि ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा सुचिरभूत अवस्थेत असतानाच जप करा. मासिक धर्म सुतक वृद्धी असता जप करू नये. त्याचबरोबर मांस किंवा इतर काही तुम्ही पेयपान करत असाल तर अशा उपासना करू नये, किंवा त्याने कदाचित तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो. या मंत्रात जप करा. ह्यामुळे काय होणार आहे तर तुमच्यातील संयम आणि ज्ञान वाढण्यास वृद्धी होणार आहे. तर या महाउपायाचा तुम्ही लाभ घ्या. आज देवीची उपासना करा, देवीची कृपादृष्टी प्राप्त करून घ्या आणि तुमचं आरोग्य आणि आयुष्य हे निरोगी आणि निरामय करून घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला इतरही काही विषयांवर माहिती पाहिजे असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्याबद्दल देखील व्हिडिओ तयार करू. आता जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील, जसं की विवाह होत नाही, वैवाहिक अडचणी आहे, काही घटस्फोटाचे प्रसंग तयार होत आहेत, किंवा संतती होत नाही, संतती राहते पण टिकत नाहीये, किंवा अपंग संतती होते, त्याचबरोबर घरात जी संतती जन्म आलेली ती तुमचं ऐकतच नाहीये, अशा बऱ्याच साऱ्या समस्या असतात. किंवा आजारपण घरामध्ये खूप वारंवार होत आहेत, काही लोक खूप बेड रिडन अवस्थेत आहेत. ते का आहे तर त्याच पद्धतीने काही नोकरी व्यवसाय ह्याच्यामध्ये काही समस्या तुम्हाला जाणवत आहेत, किंवा नोकरी चेंज करायची, व्यवसाय चेंज करायचा असं काही वाटत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वास्तुशास्त्रा संदर्भात काही सल्ला आवश्यक असेल, जसं की नवीन घर घ्यायचं असेल, घेतलेल्या घरापासून तुम्हाला काही उत्कर्ष झालेला नसेल आहे, तसंच तुम्ही ना स्टेबल आहे ना अनस्टेबल आहे, कुठल्याच मोशनमध्ये राहत नाहीये, आयुष्य विसंगत असं चाललंय ते नवीन घर घेतल्यापासून. त्याचबरोबर मोबाईल नंबरचा जर विचार केला किंवा घर क्रमांक, वाहन क्रमांक या संदर्भात या सगळ्या समस्यांबद्दल तुम्हाला जर काही एकत्रित असं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्या श्री रात्री ज्योतिष कार्यालयाला निश्चित भेट द्या. आमचा जो क्रमांक खाली दिला आहे त्यावर आम्हाला तुम्ही संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन करून लवकरात लवकर त्या समस्येतनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला निश्चित हात देऊन बाहेर काढेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.